नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बाजार पुरवठा पत्रक हा घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण पुरवठा म्हणजे काय, तसेच वैयक्तिक पुरवठा पत्रक, त्यामधील वैयक्तिक पुरवठा आलेख आणि तक्त्याच्या माध्यमातून वैयक्तिक पुरवठा पत्रक समजून घेतलेले आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण बाजार पुरवठा पत्रक कशा प्रकारे असते त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया. एका विशिष्ट कालावधीत बाजारात निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. यामध्ये आता आपल्या लक्षात आलं असेल की जेव्हा वैयक्तिक पुरवठा पत्रक यामध्ये फक्त एका व्यक्तीने बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तू व सेवांची जो माहिती असते किंवा सारणी असते ती ज्या पत्रकामध्ये दर्शवली जाते तिला वैयक्तिक पत्रक असे आपण म्हटलेले आहे. परंतु बाजार पुरवठा पत्रक म्हणजे काय, तर सर्व विक्रेत्यांनी, जेवढे काही विक्रेते असेल त्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे सर्व विक्रेत्यांनी जे विक्रीसाठी आणलेल्या वस्तू असेल त्या वस्तू ज्या पत्रकामध्ये दर्शवल्या जाते त्याला बाजार पुरवठा पत्रक असे म्हटले जाते. म्हणजेच यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये फक्त एका व्यक्तीने बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तू व ज्या काही सेवा असेल त्यांची ज्या सारणीमध्ये किंवा पत्रकामध्ये माहिती दर्शवली जाते त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हटले जाते. तर बाजारातील जे वेगवेगळे विक्रेते असतात त्यांनी विक्रीसाठी ज्या विविध वस्तू विक्रीसाठी आणलेल्या असते त्या सर्व ज्या पत्रकामध्ये दर्शवल्या जाते त्याची संपूर्ण माहिती त्यालाच बाजार पुरवठा पत्रक असे म्हटले जाते. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की विशिष्ट कालावधीत निरनिराळ्या किमती असताना म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ज्या वस्तू काही आणल्या असतील विक्रीसाठी त्या प्रत्येक वस्तूची किंमत कशी असेल, वेगवेगळी असेल. आणि विशिष्ट कालावधीमध्ये आपण पाहिलं की सरासरी एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्षाचे जो काही कालावधी असेल त्या विशिष्ट कालावधीमध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या असेल ज्या किमतीला त्या संपूर्ण वस्तूंची आणि सेवांची माहिती पत्रकामध्ये दर्शवली जाते. त्यानंतर इथे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण बाजार पुरवठा पत्रकाची व्यवस्थितप्रमाणे माहिती करून घेऊ या. यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. एका कॉलममध्ये वस्तूची किंमत ती रुपयामध्ये दर्शवलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये पुरवठा तो किलोग्राममध्ये दर्शवलेला आहे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये तिन्ही व्यक्तींचा जो काही एकूण पुरवठा असेल त्याची बेरीज त्या तिसऱ्या कॉलममध्ये दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये बघूया. वस्तूची किंमत आहे ती 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये अशा प्रकारे जी एक वस्तूची किंमत आहे ती वाढत गेलेली आहे. 10, 20, 30, 40 आणि 50 रुपये. त्याचप्रमाणे ज्या 3 विक्रेते दिलेले आहेत वस्तूच्या पुरवठ्यामध्ये त्यामध्ये अ विक्रेता, ब विक्रेता आणि क विक्रेता अशा प्रकारे 3 विक्रेते, 3 जे विक्रेते आहेत ते वेगवेगळ्या किमतीला आपल्या वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा करतात. त्यामध्ये जर आपण अ विक्रेता पाहिला तर 10 रुपये किंमत असताना तो 100 किलोग्राम वस्तूंचा पुरवठा करत आहे. ब विक्रेता जो आहे तो 200 किलोग्राम वस्तूचा पुरवठा करत आहे. आणि जो क विक्रेता आहे तो 300 किलोग्राम वस्तूचा पुरवठा करत आहे. म्हणजेच 10 रुपये किंमत असताना एकूण पुरवठा जो झालेला आहे तो 600 किलोग्रॅम वस्तूंचा झालेला आहे. जी नगसंख्या आहे ती 600 किलोग्राम झालेली आहे. म्हणजेच ह्या तिन्ही संख्यांची बेरीज 100 किलोग्राम, 200 किलोग्राम आणि 300 किलोग्राम यांची बेरीज करून बाजारातील जो एकूण पुरवठा तो काढलेला आहे. त्यामध्ये 600 किलोग्राम एवढा तो एकूण पुरवठा झालेला आहे. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत 20 रुपये झाली असताना बाजारातील जो पुरवठा आहे तो
अ विक्रेता आहे त्याचा 200 किलोग्राम आहे, ब विक्रेत्याचा 300 किलोग्राम आणि क विक्रेत्याचा 400 किलोग्राम एवढा पुरवठा आहे. आणि जर त्या तिन्ही विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज केली तर आपल्याला एकूण पुरवठा जो मिळतो तो 900 किलोग्राम मिळत आहे. 200, 300 आणि 400 या तिन्ही विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज केली तर आपल्याला 900 किलोग्राम एकूण बाजार पुरवठा मिळत आहे. अशा प्रकारे वस्तूची किंमत आणखी वाढून 30 रुपये झाली असता पुरवठासुद्धा वाढून 300 किलोग्राम, 400 किलोग्राम आणि 500 किलोग्राम झालेला आहे. आणि जर एकूण पुरवठा विचारात घेतला तर तो 1200 किलोग्राम एवढा एकूण पुरवठा आलेला आहे. अशा प्रकारे वस्तूची किंमत आणखी वाढून 40 किलोग्राम झाली असता 40 रुपये झाली असता जो बाजारातील पुरवठा आहे तो अ विक्रेत्याचा 400 किलोग्राम, ब विक्रेत्याचा 500 किलोग्राम आणि क विक्रेत्याचा 600 किलोग्राम झालेला आहे. आणि एकूण पुरवठा जर विचारात घेतला तर 1500 किलोग्राम एवढा बाजारातील एकूण पुरवठा दिसून येतो. अशा प्रकारे वस्तूची किंमत आणखी वाढून 50 रुपये झाली असता जो वस्तूचा पुरवठा आहे तो अ विक्रेत्याचा 500 किलोग्राम, ब विक्रेत्याचा 600 किलोग्राम आणि क विक्रेत्याचा 700 किलोग्राम झालेला आहे. आणि त्याची एकूण बेरीज केली असता जो पुरवठा आहे तो 1800 किलोग्राम झालेला आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं की जे वेगवेगळे विक्रेते आहेत अ, ब, क त्या तिन्ही विक्रेत्याचा जो पुरवठा आहे वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळा पुरवठा आहे. परंतु जर एकूण पुरवठा विचारात घेतला तर आपल्याला त्या तिन्ही विक्रेत्याचा बाजार पुरवठा वस्तूची जी विक्री आहे ती वस्तूची विक्री ज्या पत्रकामध्ये दर्शवली जाते तीच बाजार पुरवठा पत्रक होय. अशा प्रकारे या पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला बाजारातील एकूण वस्तूंचा जो काही पुरवठा असेल आणि जी काही किंमत असेल ती किंमत या बाजार पुरवठा वक्र तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे संपूर्ण बाजारामध्ये जे काही विक्रेते असेल त्या विक्रेत्यांनी आपल्या वस्तूंची वेगवेगळ्या किमतीला किती वस्तूंची विक्री केलेली आहे ते या बाजार पुरवठा तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला समजू शकते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा जो बाजार पुरवठा तक्ता आपण पाहिला त्याच पुरवठ्याच्या त्याच तक्त्यावर आधारित आपल्याला हा वक्र दिलेला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे य अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा दर्शवलेला आहे. यामध्ये जी किंमत आहे ती आपण आपल्या तक्त्यामध्ये पाहिली की 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये अशी वस्तूची किंमत वाढत गेलेली आहे. आणि जो एकूण पुरवठा आहे तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. 300 किलोग्राम, 600, 900 किलोग्राम, 1500 किलोग्राम आणि 1800 किलोग्राम. अशा प्रकारे क्ष अक्षावर जो पुरवठा आहे तो किलोग्राममध्ये दर्शवलेला आहे. आता जो पुरवठा वक्र आहे हा जो पुरवठा वक्र दिलेला आहे हा आहे प पुरवठा वक्र. आता जर आपल्या या किमतीला आपण आपला जो बाजार पुरवठा आहे तो जर जोडला 10 रुपये किंमत असताना जो एकूण पुरवठा होता बाजारातील तो 600 किलोग्राम वस्तूचा होता. त्यानंतर किंमत वाढून 20 रुपये झाली असता पुरवठा 900 किलोग्राम झालेला आहे. त्यानंतर वस्तूची किंमत आणखी वाढून 30 रुपये झाली असता जो एकूण पुरवठा आहे बाजारातील तो 1200 किलोग्रामचा झालेला आहे. त्यानंतर वस्तूची किंमत आणखी त्यापेक्षा वाढून 40 रुपये झाली असता जो बाजारातील एकूण पुरवठा आहे सर्व विक्रेत्यांनी केलेला एकूण वस्तूंचा पुरवठा तो आहे 1500 किलोग्राम. आणि त्यानंतर वस्तूची किंमत आणखी वाढून 50 रुपये झाली असता जो पुरवठा आहे तो आहे 1800 किलोग्राम. अशा प्रकारे आपल्याला लक्षात आलं असेल की जशी जशी वस्तूची किंमत ही वाढत आहे 10 वरून 20, 30, 40, 50 अशा प्रकारे जर वस्तूची किंमत वाढली तर बाजारातील जो एकूण पुरवठा आहे तो सुद्धा वाढताना दिसत आहे. सुरुवातीला 600 किलोग्राम, मग 900 किलोग्राम, 1200, 1500 आणि 1800 किलोग्राम इथे वस्तूचा एकूण पुरवठा झालेला आहे. म्हणजेच किंमत वाढीच्या समप्रमाणात पुरवठा वाढलेला आहे. आणि हे सर्व बिंदू जोडले असता जो वक्र तयार होतो तोच वक्र आहे प हा पुरवठा वक्र. आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खालून वर जाणारा आहे. हा वक्र कसा आहे खालून वर इथून सुरुवात झालेली आहे तर इथपर्यंत तो
गेलेला आहे. म्हणजेच हा जो वक्र आहे तो किमतीच्या समप्रमाणामध्ये जी पुरवठा असेल बाजारातील एकूण पुरवठा तो बदलताना दिसत आहे. किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी असतो. इथे पण आपल्याला लक्षात आलं असेल की 50 रुपये किंमत असताना जो एकूण पुरवठा आहे तो 1800 किलोग्रामचा आहे आणि की वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूचा जो एकूण पुरवठा आहे तो 600 किलोग्राम एवढा आहे. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की वस्तूची किंमत कमी असताना पुरवठा कमी होतो आणि वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा हा वाढतो. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रकामध्ये ज्याप्रमाणे किंमत वाढते त्याच प्रमाणात वस्तूचा जो पुरवठा आहे तो सुद्धा वाढताना दिसत आहे आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता आपण बघूया पुरवठा नियम. जसं या आधीच्या आपण मागील प्रकरणामध्ये मागणीचा नियम पाहिला त्याचप्रमाणे हा पुरवठ्याचा नियम आहे. परंतु पुरवठ्याच्या नियममध्ये काही महत्त्वपूर्ण बदल झाले. मागणीच्या विरुद्ध दिशेने पुरवठ्याचा नियम आहे. तर आता आपण बघूया प्रस्तावना. आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणे पुरवठा नियमसुद्धा मूलभूत नियम आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. जसं मागणीचा नियम हा अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो त्याचप्रमाणे पुरवठ्याचा नियमसुद्धा हा एक मूलभूत नियम आहे. जसा मागणीचा नियम हा मूलभूत नियम आहे त्याचप्रमाणे पुरवठ्याचा नियमसुद्धा हा अर्थशास्त्रामध्ये एक मूलभूत नियम म्हणून कार्यरत आहे. तर हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांना जाते. त्यांनी 1890 मध्ये जो आपला ग्रंथ प्रकाशित केला त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूल तत्वे. हा जो ग्रंथ आहे या पुस्तकामध्ये त्यांनी मागणीच्या नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडलेला आहे. याच पुस्तकामध्ये त्यांनी मागणीचा नियमसुद्धा मांडलेला आहे आणि पुरवठ्याचा नियमसुद्धा मांडलेला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. म्हणजे या नियमाद्वारे आपल्याला जो मागणीचा नियम होता त्याचप्रमाणे पुरवठ्याच्या नियमामध्ये किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध कसा आहे. म्हणजेच आता जसं आपण पाहिलं की किंमत वाढली असता पुरवठा वाढतो तो संबंध या सिद्धांताच्या माध्यमातून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण पाहूया की हा सिद्धांत पुरवठ्याचा नियम मांडण्याचे श्रेय कुणाला जाते तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञांना जाते. त्यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूल तत्वे या पुस्तकामध्ये या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. तर आता आपण बघूया की हा नियम काय म्हणतो. या नियमामध्ये काय दिलेलं आहे तर बघूया. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगरसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. अशा प्रकारे या नियमाची व्याख्या दिलेली आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना जी आपण इतर परिस्थिती पाहिली जसे आवडीनिवडी उत्पन्न जे काही असेल ते इतर जी परिस्थिती असेल ती स्थिर आहे आणि ती स्थिर ठेवूनच हा पुरवठा नियम मांडलेला आहे. त्या नियमामध्ये मांडलं की वस्तूची अधिक किमतीला जादा नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. जर वस्तूची किंमत वाढली तर ज्या वस्तूचा पुरवठा आहे तो वस्तूचा पुरवठासुद्धा जास्त केला जातो. म्हणजे जास्त किमतीला जास्त वस्तूचा पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. ही जी कमी किंमत आहे त्या कमी किमतीला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो. आपल्या सर्वसामान्य जेव्हा आपण बाजारामध्ये पाहतो की जेव्हा शेतीचे उत्पन्न होते
शेतीमधून जेव्हा उत्पन्न होते तेव्हा शेतकरी काय करतो, तर त्या शेतमालाचं जेव्हा किंमत जास्त असेल तेव्हा तो आपली जे शेतमाल असेल, शेतीमधून जे काही उत्पन्न झालं असेल ते बाजारामध्ये विक्रीसाठी आणतो. आणि जर त्या शेतमालाची किंमत कमी झाली तर शेतकरी तो आपले उत्पन्न विकेल का, तर नाही. तो आपल्या उत्पन्नाचा योग्य भाव येण्यासाठी साठवणूक करेल. म्हणजे जोपर्यंत किंमत वाढवणार नाही तोपर्यंत तो आपल्या वस्तूची विक्री बाजारामध्ये करणार नाही. म्हणजेच सर्वसामान्य व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते की जेव्हा आपल्याला त्या वस्तूची किंमत जास्त मिळते तेव्हा त्या वस्तूचा पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता त्या वस्तूचा पुरवठासुद्धा कमी होतो. अशा प्रकारेच हा नियम इथे मांडलेला आहे. परंतु इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थिती आपण पाहिलेल्या आवडीनिवडी, फॅशन, उत्पन्न, ह्या काही ज्या इतर परिस्थितीमध्ये आहे ती इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी होतो. तर दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूचा पुरवठा वाढतो तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध आहे. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल. हा जो संबंध आहे तो संबंध कसा आहे, सम आहे. म्हणजेच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी होतो. म्हणजेच किमतीच्या समप्रमाणात पुरवठा बदलत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पुरवठा नियम तुमच्या लक्षात आला असेल. अत्यंत सरळ शब्दामध्ये इथे सांगितलेलं आहे की किमतीच्या समप्रमाणामध्ये किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढली असता पुरवठासुद्धा वाढतो. आपल्या सर्वसामान्य व्यवहारामध्ये आपल्याला अनेक अनुभव येत असतात की बाजारामध्ये जे काही शेतमाल असेल, तसेच एखाद्या व्यक्तीने तयार केलेल्या जे काही वस्तू असेल त्या ज्या वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीच्या काही सेवा असेल त्या सेवा वस्तू जेव्हा किंमत वाढतील तेव्हा त्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. आपण शेतमजुराचं जरी उदाहरण घेतलं की एखाद्या शेतीमध्ये एखाद्या मजुराची आवश्यकता असेल, तो मजूर काय म्हणतो, ती व्यक्ती काय म्हणतात, मला एवढा जर मजुरी मिळत असेल, जास्त मजुरी मिळत असेल तर तो व्यक्ती त्या शेतीवर किंवा जे काही काम करण्याचं ठिकाण असेल त्या काम करण्याच्या ठिकाणी काम करण्यास तयार होतो. म्हणजेच हा जो नियम आहे तो वस्तू आणि सेवा या दोन्ही ठिकाणी लागू होतो आणि त्यामध्ये समसंबंध आहे. हा जो आपण संबंध पाहिला तो कसा आहे, समसंबंध आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण वैयक्तिक पुरवठा पत्रक हा मागील तासिकेमध्ये अभ्यासला. त्यानंतर आजच्या तासिकेमध्ये आपण बाजार पुरवठा पत्रक, त्यानंतर बाजार पुरवठा जो तक्ता आहे त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण बाजार पुरवठ्यामध्ये कशाप्रकारे बदल होतो, वेगवेगळे विक्रेते आपल्या वेगवेगळ्या वस्तू कशाप्रकारे विकतात आणि त्याचा समावेश बाजार पुरवठा पत्रकामध्ये केलेला आहे. आणि त्या तक्त्याच्या माध्यमातूनच आपण बाजार पुरवठा जो वक्र आहे तो वक्रसुद्धा अभ्यासलेला आहे. आणि तो वक्र कसा आहे, डावीकडून उजवीकडे खालून वरती जाणार आहे. म्हणजे पुरवठ्याच्या समदिशामध्ये समप्रमाणात तो वक्रामध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर आपण पुरवठ्याचा नियम पाहिलेला आहे की या नियमामध्ये आपण पाहिलं की इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी होतो. आणि यातील जो संबंध आहे म्हणजे नगसंख्या आणि किंमत यातील जो संबंध आहे तो संबंध समप्रमाणात आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल की परीक्षेमध्ये बाजार पुरवठा पत्रक स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व आलेख आणि तक्त्याच्या माध्यमातून परीक्षेमध्ये उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर जो बाजार पुरवठ्याचा नियम आहे, पुरवठ्याचा नियम, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा यावर प्रश्न विचारण्यात येतील की पुरवठा नियम स्पष्ट करा. त्यासाठी तुम्हाला जो नियम दिलेला आहे तो नियम व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेमध्ये लिहावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.